प्रत्येक वेळा हे उपरे येणार, मनसेमधून येणार, राष्ट्रवादीमधून येणार आणि ते सीट मागणार. हो, ते अडवण्यात आलं, पेपर पण खेचत होते. 2 दिवस झाले मला इतरही मित्र आहेत माझे जे शाखा प्रमुख आहेत तेही मला त्रास देतात. आजही त्यांचा त्रास देऊन शिव्यागाळ करणं हे चुकीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले जे शिवसेनेत आलेले आहेत, ज्यांनी खरोखर शिवसेना पोखरलेली आहे, अशाच लोकांच्या मुलांना उमेदवारी दिली जाते. अपमान पण आहे आणि अन्याय तर 100% आहेच. कारण पक्षाला प्रत्येक व्यक्तीला, आमच्या सैनिकांना माहिती आहे आम्ही काय धावपळ करतो इलेक्शनला. आम्ही दिवस जेवत नाही, पाणी पित नाही, पण प्रत्येक मतदाराला उतरवण्याचं काम, आतमध्ये त्यांना सांगण्याचं काम, आम्ही पोलिंग एजंटकडून सांगण्याचं काम आम्ही प्रत्येक ठिकाणी करीत असतो. आणि हे सगळं पक्षश्रेष्ठींना माहिती असतं, तरी त्यांनी हे डावलण्याचा प्रकार केलेला आहे. आज तुझे वडील 25-30 वर्षापूर्वी इथं आमदार होते. कोणाचे होते? ते राष्ट्रवादीचे होते. त्याच्यानंतर तुझे वडील कुठे गेले? आणि तू तर आता 2-3 वर्षात पुढे उगवला आहेस. मग तू कसा लढवायला बघतो? सरळ मला म्हणाले का तू काय धावपळ करू नकोस, ते अगोदर ठरलेलं आहे. साहेबांपर्यंत हा मेसेज जातच नाही.